शूट आउट ॲट लोखंडवालाचं सांगितलं आता. सुनील शेट्टीने माझा रोल केलेला आहे त्याच्यामध्ये. सर तुमच्या आधी मी माईक घेतला कारण तुमचं इंट्रोडक्शन असं फक्त एसीपी भानुप्रसाद बर्गे असं करून होणार नाही. शूट आउट ॲट लोखंडवाला त्यामध्ये सर ऍक्टिव्हली पार्टिसिपेट होते आणि आतापर्यंत मोर दॅन 1.5 डझन म्हणजे 18 पेक्षा जास्त एन्काउंटर त्यांनी केलेले आहेत. अशा अनेक आहेत पण आपण त्यांच्याकडूनच ऐकूया त्यांची सक्सेस स्टोरी. थँक्यू सर. सॉरी मी आधीच माईक घेतला. त्यावेळेस डायरेक्टर गुप्ता होते. त्यांना मी रिक्वेस्ट केली की माझा रोल कोण करणार आहे मला अगोदर सांगतो जरा आमच्याशी चर्चा करत असताना पिक्चरच्या अगोदर. तो म्हणला साहेब बऱ्यापैकी तुमचा रोल सुनील शेट्टी करणार आहे. मी म्हणलं यार सुनील शेट्टीपेक्षा मी जरा दिसायला चांगला आहे. त्यावेळेस तर केस अजून होते. त्याला म्हणलं मलाच का घेत नाही त्या पिक्चरमध्ये. खरं कौतुक वाटलं आत्ता यंग इन्स्पायरेड जो होता आपला अक्षय की बहिणाबाईंच्या 4 ओळी या ठिकाणी मला खरोखर आठवल्या की तिची उलूचीची चोच चिमणी घरटं बनवत असते, पक्षी घरटी बनवत असतो, त्याची एवढीशी चोच असते. आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत. प्रत्येक जणांनी घरटं बघितलेलं आहे कसं बनतं ते. तिची उलूची जी चोच तेचं दात तेचं ओठ, फक्त दातामध्ये आणि ओठामध्ये काडी काडी पकडून आणून ते घरटं बनवते. तिची उलूचीची चोच तेचं दात तेचं ओठ, तुला दिले रे देवाने 2 हात 10 बोट. मित्रांनो खरोखर आज सकाळचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी भरपूर अवॉर्ड स्वतः घेतलेले आहेत. अगदी इंटरनॅशनल अवॉर्डपासून अवॉर्ड्स खूप दिलेले आहेत. परंतु आज मला हा जो तुम्ही सर सन्मान दिला खरोखर माझ्या त्यावेळेस म्हणजे काय भावना होत्या तुम्ही शब्दात त्या व्यतीत करू शकत नाही. आज झालं. जर काय करायचं असेल तर हे बंद कर. मोबाईल थोडा बाजूला ठेव. व्हॉट्सअप फेसबुकमधनं बाहेर ये. फक्त 4 ते 5 वर्ष तुमच्या हातात आहेत. माझं पण असं जीवन होतं. तुमच्या परवानगीने एक या ठिकाणी माझं स्वतःचं सांगतो की ह्या वयात आपण हे सगळ्या गोष्टी आनंदाच्या घेत असतो, करत असतो. फर्ग्युसनला असताना 1983 मध्ये मी पासआउट झालो. मी GS होतो फर्ग्युसनमध्ये आणि त्यावेळेस कॉलेजेसमध्ये फनफेअर असायचं. म्हणजे शेवटच्या वर्षाचे 3 दिवस किंवा दिवाळीच्या अगोदर 3 दिवस असं एक वेगळा कार्यक्रम असायचा. गॅदरिंग टाईप असायचं, फनफेअर टाईप असायचं. आणि त्याच्यामध्ये तुमच्यावरती मग असे लीडर्स किंवा GS असतील, UR असतील त्यांच्यावरती फिश पॉईंट पडायचे. फर्ग्युसन सगळ्यांनी बघितलेलं असेल तर आम्ही ते एक मेन गेट आहे, त्याच्या बाजूला समोर एक मेन बिल्डिंग आहे, शेजारीच लेडीज रूम आहे आणि त्या शेजारी एक झाड आहे आणि त्याच्यावर खाली एक कट्टा आहे. तर त्या कट्ट्यावरती आम्ही बसलेलो असायचो. प्रत्येक एंट्री जी व्हायची फर्ग्युसनमध्ये कुणी आलं तरी ती आमच्या नजरेखालनं जायला बिगर आतमध्ये जायची नाही. आता आम्ही काय बघत असेल हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तो फिश पॉइंट आला त्यावेळेस एक शेवटच्या दिवशी. हा आता दुसरा नंबर ऐक. ते फिश पॉइंट असे असतात की तुम्ही कागदावरती काही लिहायचं, खाली नाव टाकायचं नाही कुणी लिहिलंय ते, त्या कागदामध्ये टाकायचं आणि मग ते शेवटच्या दिवशी ते वाचलं जायचं. असे सगळे एकत्र बसायचे एम्पी थिएटरमध्ये. तर तो माझ्यावरती फिश पॉइंट आलेला का तर आम्ही झाडाखाली बसायचो. पेड़ के नीचे बैठ के लाइन मारते हैं एंगल बदल बदल के, एक दिन मार खाएंगे सैंडल बदल बदल के. मित्रांनो आज माझी 34 वर्ष पूर्ण झाली सेवेमध्ये. असा हा कॉलेजचा एखादा दिवस किंवा तुमच्या अभ्यासिकेमध्ये तुम्ही आता ट्युशन्स करत असाल, क्लासेस लावलेले असतील, हा असा फिश पॉइंट मी आज कुणाला सांगितलं की 10,000 रुपये दे आणि मला असा फिश पॉइंट टाक तर टाकू शकतो का कुणी? हा फक्त आनंद तुम्हाला आजच ह्याच 2 ते 3 वर्षाच्या 5 वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. पहिली गोष्ट.
दुसरी गोष्ट, दाऊद सारखे गुंड मुंबईमध्ये मी 20 वर्ष काम केले. छोटा राजन असेल, दाऊद असेल, पुण्यातले सुद्धा मोठे मोठे गुंड, आता बरेच माझ्याबद्दल ज्यांना माहिती आहे त्यांना बऱ्यापैकी माहिती आहे, बोलवलं म्हणले की असं ह्याला जातात अगोदर. ही कामगिरी आहे. जे मगाशी संदीप सरांनी सांगितलं, ही युथ पॉवर आहे. संदीप सरांना म्हणलं नाही कोणी वन्स मोर, पण कोल्हापूर की वन्स मोर आलं त्या ठिकाणी. आणि त्यात पोलीस, अवघडच आहे. वन्स मोर कोणी म्हणणारच नाही. खरोखर खूप चांगलं वातावरण आहे. आणि बाहेर सुद्धा, आतमध्ये सुद्धा रोमॅन्टिक, म्हणजे तो मला वाटतं की कुमार विश्वास असता तर त्यांनी मस्तपैकी तुम्हाला एकदम छान छान गाणी ऐकवली असती या ठिकाणी. आणि ध्येय आईवडिलांचं नेहमी डोळ्यासमोर ठेवा. आईवडिलांचं एक ध्येय असतं. दाऊदला कधीही असं वाटलं नाही की त्याच्या मुलांनी त्याच्यापेक्षा मोठा गुंड व्हावा. आपले आईवडील सामान्य कुटुंबातले असतात, काबाड कष्ट करत असतात. आई नोकरी करत नसली तरी घरातलं जे तुम्हाला वाढवायचं, घर सांभाळायचं जे काम करत, त्यांचं एकच ध्येय असतं की माझ्या मुलीने किंवा मुलाने एक तर आत्ता मुक्तासारखं काहीतरी असं काम करावं, किंवा कलामांसारखं कुणीतरी व्हावं. एक नाविकाचा मुलगा, साध्या नाविकाचा मुलगा. आणि तुम्हाला आजपर्यंतचा इतिहास जर तुम्ही तपासला तर सामान्य माणसांनी इतिहास घडवलेला आहे. कुणीही अंबानींची मुलं इतिहास घडू शकत नाही, फक्त धीरूभाई अंबानीच इतिहास घडू शकतात. हा जो इतिहास घडवण्याची तुम्हाला देवानी संधी, या ठिकाणी परमेश्वराने तुम्हाला या ठिकाणी संधी दिलेली आहे. आणि त्या संधीचा मला 100% खात्री आहे की तुम्ही त्याचा उपयोग योग्य प्रकारे करताल. आणि ज्यावेळेस मुंडव्यासारख्या भागामध्ये गेले 2 दिवस वाचत असाल आपण सुद्धा पेपरला, की ज्या पबमध्ये नाईट्स, जे हॉटेल्स आहेत त्या ठिकाणी आम्ही रेड करतो, त्यावेळेस वाटतं की आपला देश कुठं चाललेला आहे. पण ज्यावेळेस या इनसारखा कार्यक्रम बघतो त्यावेळेस नक्की असं वाटतं की 2020 मध्ये नाही तर येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये एक सदृढ, समृद्ध आणि समाधानी भारत घडवण्याचे काम करणारी जी समृद्धी आहे ती आपल्या समोर या ठिकाणी. खूप चांगल्या पद्धतीचं कॉम्बिनेशन आहे. लावणी आहे, पण या लावणीला, अख्ख्या लावणीमध्ये एक सुद्धा शिट्टी वाजली नाही. मला थोडं वाटत होतं मीच वाजवाय, पण पुढच्या लाईनीत बसून अवघड असतं. ते मागची लाईन चांगली असते त्यात. मित्रांनो, खरोखर सकाळचे इंचे मी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो की ही संधी मला, आपल्याला एक तरुण झाल्यासारखं वाटतं की आज मी 58 वर्ष पूर्ण करतोय 25 तारखेला पुढच्या. आणि आपण सुद्धा त्या वयात गेल्यासारखं वाटतं अशा वेळेस, ज्यावेळेस ही अशी संधी मिळते. मला बोलवलं, आपण सुद्धा चांगल्या पद्धतीने ऐकून घेतलं. नॉर्मली पोलिसांचं सांगायचं काम वेगळं असतं ना, ऐकणाऱ्यांचं वेगळं असतं. आपण परत एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो, सकाळचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.